हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या मायलेकी या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, आई होणं हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर पण तितकंच कठीण वळण आहे. आज आपण बाळंतपणानंतरचं आईचं आयुष्य कसं असतं, त्यातील बदल कोणकोणते आणि त्या बदलावर आपण काय उपाययोजना करू शकतो त्याबद्दलच बोलणार आहोत. मनसोक्त गप्पा मारणार आहोत. त्याआधी मायलेकी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेलं बेल आयकॉन नक्की प्रेस करा. याने काय होईल तर मी जेव्हाही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. बघा, बाळंतपणानंतर सर्वात पहिला बदल होतो तो म्हणजे शारीरिक बदल. बाळंतपणानंतर शरीरात अनेक बदल जाणवतात. जसं की बघा, पोट सैल होणे, केस गळणे आणि थकवा जाणवणे. हे जर बदल तुम्हाला जाणवत असतील तर घाबरून जाण्याचं काही एक कारण नाही, कारण हे नैसर्गिक बदल आहेत आणि त्यावर उपायसुद्धा आहेत. बघा, यावर काय उपाय असू शकतात तर भरपूर पाणी पिणे आणि पुरेशी झोप घेणे. बघा, डिलिव्हरीनंतर डॉक्टरसुद्धा आपल्याला सांगत असतात की तुम्ही भरपूर पाणी प्या आणि पुरेशी झोप घ्या. आता बघा, पुरेशी झोप घेणे हे एका नवीन आईसाठी जरा दुर्लभच आहे, कारण बाळ पूर्णपणे आपल्यावरती डिपेंड असतं. मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या नातेवाईकांची, तुमच्या घरच्यांची, फॅमिली मेंबर्सची मदत घेऊ शकता. त्यानंतर बघा, भरपूर पाणी पिणे यामुळे काय होतं की तुमचं शरीर जे आहे ते हायड्रेटेड राहतं. त्याच्यामुळे तुम्हाला थकवा हा जाणवत नाही. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे ते म्हणजे संतुलित आहार घ्यायचा आहे. जसे की तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्स असले पाहिजे, त्यानंतर सलाद असलं पाहिजे, फ्रूट्स असले पाहिजेत आणि पालेभाज्यांचा उपयोग तुमच्या जेवणात तुम्हाला जास्तीत जास्त करायचा आहे. याने काय होईल तर तुमचा थकवा, तुमची झालेली झीजसुद्धा भरून निघेल आणि तुमच्या बाळाचे योग्य पोषण देखील होईल. आणि यावरती तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये हलका व्यायाम करायचा आहे. आता हलका व्यायाम म्हणजे काय तर बघा, डिलिव्हरीनंतर आपण जास्त एक्सरसाइज नाही करू शकत, व्यायाम नाही करू शकत. मग चालू शकतो. हळूहळू का होईना थोडंसं चालायला सुरुवात करा. तुमच्या दिनचर्येमध्ये चालणे हा एक मुख्य व्यायाम तुम्हाला बनवायचा आहे. अर्थात आपण भारी व्यायाम नाही करू शकत, पण चालू तर नक्कीच शकतो आणि चालणे हे खूप छान व्यायामाचा एक प्रकार मानला जातो आणि तो ठरतो सुद्धा. म्हणून चालणे हे तुमच्या व्यायामामध्ये, तुमच्या दिनचर्येमध्ये नक्की ठेवा. त्यानंतर बघा, हलके तुम्ही योगासने करू शकता. जसं की प्राणायाम झालं, ओम तुम्ही म्हणू शकता. ह्या प्रकारे तुम्ही योगासनंसुद्धा तुमच्या दिनचर्येमध्ये करा, जेणेकरून तुमचे जे शारीरिक बदल होत आहेत त्यामध्ये तुम्हाला छान प्रकारे तुम्ही त्यामधून रिकवर होऊ शकाल. त्यानंतर बघा, बाळंतपणानंतरचा दुसरा आणि सर्वात मोठा बदल आहे तो म्हणजे मानसिक बदल. त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, कधी कधी ना आपण स्वतःला एकटं, निराश, त्रस्त की हे सर्व गोष्टी माझ्यासोबतच होत आहेत असं आपल्याला वाटायला लागतं. तर यालाच आपण पोस्टपार्टम डिप्रेशन असं म्हणतो. त्यावर उपाय अतिशय साधा सोपा आहे. तुम्हाला ज्या काही फीलिंग्स येत आहेत, ज्या काही भावना तुमच्या त्यावेळेला आहेत, त्या तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत, तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत किंवा फ्रेंड्ससोबत तुम्ही त्या शेअर करा, जेणेकरून बोलण्यातून तुमच्या त्या गोष्टी निघून जातील आणि तुम्हाला हलकं वाटेल.
त्याचबरोबर दुसरा आणि गोड असा उपाय आहे तो म्हणजे तुमच्या बाळासोबत तुम्ही टाईम स्पेंड करा, त्याच्यासोबत खेळा, छान त्याच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यांना मन लावून त्याच्याकडे बघा आणि त्या आनंद त्यातून तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्या पोस्टपार्टम डिप्रेशनवर सर्वात भारी आणि गोड असा उपाय आहे. त्यानंतर बघा, तुम्ही स्वतःसाठी वेळ काढायला लागा. माहिती आहे आणि मान्यसुद्धा आहे की बाळ असल्यावरती आपण स्वतःला वेळ देऊ शकत नाही, पण निदान 5-10 मिनिटे तरी तुम्ही स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात करा. मग त्यामध्ये तुम्ही छोटंसं हेअर केअर करा, स्किन केअर करा किंवा नाहीच काही तर तुमचा जो छंद आहे तो तुम्ही जोपासायला सुरुवात करा. अगदी थोड्या प्रमाणात जर तुम्ही ह्या गोष्टीला सुरुवात केली तर अर्थात जे पोस्टपार्टम डिप्रेशन आहे ते कमी होण्यास मदत होईल. आणि जर हा उपाय खूप वेळा करूनही तुम्हाला जर त्रास जाणवत असेल आणि मानसिक बदल जो आहे, आपलं डिप्रेशन जे आहे ते जात नसेल, तर अर्थात तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तेथून नक्कीच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळेल आणि तुम्ही ह्या गोष्टीतून समोर येऊ शकाल. तिसरा आणि मोठा बदल म्हणजे वेळेचे व्यवस्थापन. बघा, आई झाल्यानंतर असं वाटतं की आपल्याला ना दिवसच पुरत नाही आहे. कधी दिवस उगवतो आणि कधी मावळतो, यातील फरकच आपल्याला समजत नाही. म्हणजे अक्षरशः असं होतं की वेळच काही मिळत नाही. अशा वेळी सर्वात उपयुक्त ठरतं ते म्हणजे तुमचं वेळापत्रक. आता अर्थात बाळ असल्यामुळे वेळापत्रकाचा काहीही एक उपयोग होत नाही, कारण बाळाचं सगळं टाईम अजून सुरळीत व्हायला वेळ तसा आलेला नसतो. मग अशा वेळी निदान थोडं तरी तुम्ही वेळापत्रक एकदम साधारण बेसिक की बाळ झोपलं आहे ना, मग त्यावेळेत तुम्ही काहीतरी मॅनेज करा. आणि बाळ खेळतं आहे ना, मग त्यावेळेत तुम्ही काहीतरी मॅनेज करा. अशा पद्धतीने म्हणजे बाळाच्या झोपण्याचं, खेळण्याचं, जेवणाचं हे जे तुम्ही साधारण वेळापत्रक जर बनवून ठेवलं तर अर्थात तुम्हाला वेळ मिळतो, पुरेसा वेळ मिळतो. त्यानंतर बघा, जर तुम्हाला एवढं मॅनेज होत नसेल तर तुम्ही घरातील मेंबर्सची, तुमच्या फॅमिली मेंबर्सची नक्की मदत घ्या. त्यांची जर तुम्ही मदत घेतली तर अर्थात काही कामे त्यांच्याकडे जातील, काही तुमच्याकडे राहतील आणि मग ते तुम्ही मॅनेज करून थोडा का होईना वेळ काढू शकता. तुमच्याकडे पुरेसा वेळ असणार. बघा, आई होणं हे एका स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात एक भाग आहे, पण त्याही व्यतिरिक्त तुम्ही एक बायको आहात, मुलगी आहात, मैत्रीण आहात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः आहात. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला हरवू नका, स्वतःला जपण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही स्वतःवर भरपूर प्रेम करा, स्वतःला वेळ द्या, स्वतःवरती दया करा, माया करा. आरोग्य सांभाळा, तुमचं मन सांभाळा, तुमचा आत्मविश्वास डगमगणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. जर तुम्हाला संगीत ऐकायला आवडत असेल तर नक्कीच ते तुम्ही ऐकायला सुरुवात करा. वाचन तुम्हाला आवडत असेल तर वाचन करायला सुरुवात करा. अगदी फार नाही तर निदान एक पान तरी तुम्ही रोज डोळ्याखालून घालायला सुरुवात करा. तेवढं 5 मिनिटे तुम्ही वेळ वाचनाला द्या. त्यानंतर जर तुमचे आणखी काही दुसरे छंद असतील, तुमचं काम असेल तर त्यालाही तुम्ही 5-10 मिनिट असं दिवसातून द्यायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला स्वतःला हरवण्याची भीती राहणार नाही आणि तुम्ही तुमचे जे कार्य आहे, तुमचं जे समोरचं काम आहे ते तुम्ही अक्षरशः करायला सुरुवात करसाल. बघा, कोणाकोणाला ना विणकाम आवडते, मग त्यांनी विणकाम करायला सुरुवात करा. अगदी खूप नाही तर थोड्या प्रमाणात तुम्ही त्याला सुरुवात करा. तुमचे छंद असतील, पेंटिंग असेल, अक्षरशः काहीही असेल तर त्याला तुम्ही हळूहळू सुरुवात करा. आणि हे लक्षात ठेवा की आई होणं
म्हणजे एक नवीन जन्म, फक्त बाळाचाच नाही तर तुमचा देखील. काही मैत्रीण आहात आणि सर्वात आईपणाचे काही अनुभव असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मायलेकी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.